अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो। 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र। महाशिवरात्र ही अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात खास असणार आहे। 144 वर्षानंतर जो काही महाप्रयागचा योग आलेला आहे, महाप्रयाग इथे महाकुंभ मेळा योग आलेला आहे, हा शेवटचा दिवस असणार आहे। त्यातले त्यात महाशिवरात्र ही देवादिदेव महादेव यांना समर्पित आहे आणि ह्या दिवशी खास करून पृथ्वी तलावर सर्वत्र शिवतत्व जागृत झालेलं असतं। आता शिवतत्व म्हणजे शिवाची जी शक्ती असते, शिवाचा जो आशीर्वाद असतो तो जागृत झालेला असतो आणि खूप प्रमाणात तो असतो। ह्या दिवशी आपण जे काही मंत्र स्तोत्र पठण करेल, अभिषेक करेल, ज्या काही सेवा आणि उपाय करू ना, त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल। म्हणजे काय होईल का ते जे शिवतत्व आहे ते आपल्याला आकर्षून घेण्याची क्षमता जास्त वाढेल आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील, अडचणी दूर होतील आणि इच्छा पूर्ण होतील। आता प्रत्येकाच्या आयुष्यात जसं सगळ्यांना माहिती आहे का विवाह जमत नाही, वास्तुदोष आहे, गृहदोष आहे, पितृदोष आहे, बऱ्याच जणांचे खूप प्रॉब्लेम्स चालू असतात। प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा खूप महत्त्वाची सेवा मी सांगणार आहे। बघा, महाशिवरात्र हा असा दिवस असतो, ह्या दिवशी आपण साधा पाण्याने जरी अभिषेक केला तरी महादेव आपल्याला प्रसन्न होत असतात। तुम्ही 108 बेलपत्र वाहिले आणि एक जरी बेलपत्र मनोभावे अर्पण केलं तरी त्या बेलपत्राद्वारे आपल्याला जी काही श्रद्धाभाव आपला जागृत होतो तो आपल्याला त्याद्वारे महादेवाची अपार कृपा प्राप्त होत असते। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात माणूस आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, मानसिक समाधानासाठी आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही इच्छा आहेत, यासाठी खूप प्रयत्न करत असतो। पण या सगळ्यांसाठी कुठेतरी नशिबाची साथ असावी लागते। म्हणतात ना, कष्टाला पण नशिबाची साथ असावी लागते। त्याच पद्धतीनं आपल्या घरात ह्या काही गोष्टी झाल्याच पाहिजे। बघा, आता भलेही मंदिरात जाणं शक्य असेल, या सेवा करणं शक्य असेल तर अर्थात करा, नसेल तर आपल्या घरात सुद्धा शिवतत्व असतंच, कारण की देवादिदेव महादेव साक्षात हे शिवलिंग स्वरूपात असतातच। म्हणून तिथे घरात सुद्धा करा, तो भाव व्यक्त करा, कारण कुठेही शिवतत्व किंवा कुठेही देव तयार नाही होत। जेव्हा आपण तो भाव मनात आणतो ना, तेव्हा घरात आपल्या देव येत असतात आणि तेव्हाच आपल्या घरात ते वास्तविक असतात, ते सूक्ष्म स्वरूपात असतात। बघा, प्रत्येक वेळेस आपण काय करतो, इच्छा वेगवेगळ्या असतात। मग त्यासाठी काय करायचं, आता नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, भलेही पती पत्नी असो किंवा कुठलेही नातं असू द्या, पण मग आपल्याला ते नातेसंबंध सुधारण्यासाठी बेलपत्र अर्पण करायचं। आता बेलपत्र आपण कसं अर्पण करायचं की त्यावर मध असतं बघा, मधाचा टिपका लावायचा। तीन बेलाची पानं असतात, 1, 2 आणि 3 समजा, तर त्याच्या जो जोड असतो ना मध्य, ते तिथे 3 वेळेस तुम्ही मधाचा एक थेंब लावायचा। त्याचबरोबर आता ओम नमः शिवाय म्हणून ते अर्पण करायचं। बरं, तुमची इच्छा काहीतरी वेगळी असेल तर तुम्ही काय करायचं, समजा घराची असेल किंवा दुसरी कशाची असेल, मग आता घराची असेल तर मग काय करायचं, नोकरी संबंधी असेल तर काय करायचं। आता घराची असण्यासाठी त्या बेलपानावर आपल्याला त्याचे 3 टिपके लावले ना मधाचे, त्याऐवजी तुम्ही केशराचा टिळा लावायचा। विवाह जमण्यासाठी, विवाह मनासारखा विवाह होण्यासाठी आणि लग्न होण्यासाठी ही वेगळी उपाय आहे। आता लग्न लवकर व्हावं, प्रत्येकाची इच्छा असते। बरेच काही तुमचं प्रॉब्लेम्स म्हणजे तुमचं सगळं काही चांगलं चालू आहे, तुम्ही वेल सेटल आहात, त्याचबरोबर तुमच्याकडे सगळं काही म्हणजे सगळं असूनही तुमची तिसी पण ओलांडली आहे तरी तुमचा लवकर विवाह होत नाही, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, कुठे ना कुठे असतातच। मग आता अशा वेळेस काय करायचं, तुम्ही 108 बेलपान जर वाहू शकत असाल ना तर खूप भाग्यवान आहात, कारण हा दिवस मुळातच खूप महत्त्वाचा असणार आहे। आता हे सेवा जी करतो आपण त्यावेळेस ना प्रत्येक वेळेस ओम नमः शिवायचा जप झालाच पाहिजे, मनात तो जप झालाच पाहिजे आणि देवादिदेव महादेव आपलं पूर्ण काम करणार आहे। माझं लवकरच विवाह होणार आहे, मला लवकरच संतती प्राप्ती होणार आहे, त्याचबरोबर मला माझं स्वतःचं घर होणार आहे, मला खूप छान नोकरी मिळाली आहे, असा भाव व्यक्त करा। मिळेल का नाही का शंका घेऊ नका, जो भाव असतो ना आपल्या मनात तसंच घडत असतं आणि ह्या दिवशी आपल्या मनासारखं घडण्यासाठी हेच तर महत्त्वाचं असतं। लवकर लग्न होण्यासाठी हळदीचा लेप करायचा आणि त्या हळदीचा लेप आपल्याला बेलाच्या पानावर त्याचे थेंब ठेवायचे आणि ते म्हणजे 108 पानं आहेत तर 108 पानांवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 3ही ठिकाणी हळद मिक्स करायची, म्हणजे हळद पाण्यामध्ये मिक्स करायची त्यामध्ये आणि ती आपल्याला बेलपानावर ठेवून मग ते आपल्याला शिवलिंगावर व्हायचं।
आता बेलपान वाहण्याची पण एक पद्धत असते. बेलपान हे असं वाहिलं जातं. हा आतला जो भाग असतो तो गुळगुळीत असतो, जो वरचा असतो ना तो नाही व्हायचा. तर आपला गुळगुळीत भाग हा महादेवाला असा ठेवायचा असतो. लक्षात ठेवा, असाच ठेवायचा असतो. मनासारखा आणि अखंड सौभाग्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय आहे बघा, प्रत्येक वेळेस आपण केशर, मध आणि हळद लावली, पण आता याच्याऐवजी काय लावायचं आहे, चंदन उगाळायचं आणि ते बेलपानाला लावायचं तीनही बाजूंना. लक्ष ठेवा, हे एक पान, हे एक मधलं पान आणि एक कडाचं पान. तर अशा तीनही ठिकाणं आपल्याला त्याला चंदनाचं जो लेप असतो, जो मिश्रण केलेलं असतं, आपण थोडंसं पातळ वगैरे, एवढं पण पातळ करायचं नाही, एवढं पण घट्ट करायचं नाही, त्याच्यावर ते थेंब ठेवायचे आणि ओम नमः शिवाय म्हणत ते महादेवाच्या शिवलिंगावर पाहिजे. आता ही सगळी सेवा कधी करायची आहे, ही सगळी सेवा आपल्या सर्वांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बघा आपण ह्या दिवशी अभिषेक करणार आहोत. नक्कीच तुम्ही 4ही प्रहर आहात, 4ही प्रहरमध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात, पण ही सेवा सगळ्यात जास्त महत्त्व कधी असतं, प्रदोष वेळी. महादेवाची सेवा ही प्रदोष वेळी केल्याने अतिशय जास्तीत जास्त लाभ मिळत असतो. जे शिवतत्व आहे ते भलेही पृथ्वीवर आहे, पण आपण त्या दिवशी काहीच केलं नाही, उपवास नाही केला, अभिषेक नाही केला, तर काहीच आपल्याला मिळणार नाही ना. सगळ्यात महत्त्वाचं, माणसाच्या आयुष्यात अडचणी ह्या असतातच, पण त्याचबरोबर तुम्ही म्हटलं मला वेळच नाही आहे, मग तुम्हाला कसं काय वेळ नसेल तर मग कसं पूर्ण होतील तुमच्या इच्छा किंवा तुमच्या अडचणी दूर कशा होतील. ह्यासाठी थोडं का होईना वेळ आपल्याला देवादिदेव महादेव, कुठलाही संसारी माणूस असो किंवा कसाही माणूस असो, त्याला हा महादेवासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी वेळ मिळणारच. तुम्हाला असं वाटलं की ह्या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना तुम्ही काही खायला देऊ शकतात, उपवासाचं खायला देऊ शकतात किंवा तसंही खायला देऊ शकतात. काय माहिती आहे का, आपण ज्या दिवशी एवढं जास्तीत जास्त देऊ, दूध वगैरे देऊ किंवा काही तुम्ही लक्ष ठेवा, उपवासाचे पदार्थ जरी दिले तरी अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या समस्या राहत नाही. चंद्रबळ हे प्रबळ होत असतं. आता चंद्रबळ प्रबळ होणं म्हणजे काय, नोकरी आणि याच्या विवाहाच्या समस्या लवकर संपतात. आता नोकरीसाठी सुद्धा आणि लवकर लग्न होण्यासाठी बेलपानाला तो हळदीचा लेप आहे ना, नोकरीसाठी सुद्धा बेलपानाला आपल्याला हळदीचा टिळा लावायचा आहे, थेंब ठेवायचे आहे आणि ते बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे. ही खूप छान सेवा आहे, करून बघा एकदा, तुमच्या आयुष्यात नक्कीच खूप चांगला बदल होईल. ह्यानंतरची जी सेवा आहे बघा, बेलपान असं व्हायचं, बेलपान वाहताना ते स्वच्छ धुवून घ्यायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलपान स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर भले तुम्ही विकत आणताय किंवा कुठेही घेताय, पण ते जरी घेतलेले असं किडलेले, तुटलेले, फुटलेले बेलपान घेऊ नका. भलेही ते कमी मिळेल, पण तेच रिपीट करा, काही होत नाही. सेवा ही मनोभावे केलेली असते. जी सेवा आपण जी काही वस्तू अर्पण करतो देवाला ती त्यांचीच असते, पण आपण ज्या मनोभावे अर्पण करतो ती खूप महत्त्वाचं असतं. की बघा ना, आपण एखादी वस्तू ठेवतो, ती जर तुटलेली फुटलेली असेल तर देवादेव आपल्याला पण तसंच देतील. आपल्या मनातला भाव कसा पाहिजे, निर्मळ पाहिजे, शांत पाहिजे, स्वच्छ पाहिजे. इतरांविषयी प्रेम, आदर आणि सगळ्यांविषयी चांगलंच पाहिजे. देवादिदेवसुद्धा आपल्या सगळ्यांना ओळखून असतात. बघा, आपण ज्या काही सेवा करतो, ज्या काही पूजा अर्चा करतो, अर्थात स्वामी भक्त सगळ्यांसाठी चांगलाच विचार करत असतील, मग त्यामुळे आपण ज्या काही पूजा करतो त्यामध्ये सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, बघून घेणं. आता तुम्ही बेलपान आणताल ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची किडे असायला नको. आता ह्या दिवशी आपल्याला नाहीच जास्त 108 बेलपान मिळालं तर मग 1 तरी वाहा, 11 तरी वाहा, 21 तरी वाहा, म्हणजे तुम्ही बघा ह्या संख्येमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत. प्रत्येक बेलपानाला तुमच्या इच्छेनुसार हे गंध लावायचे आहे. आता ह्याबरोबर तुम्ही कण्हेराचं पांढरं फूल बघा, कण्हेराचे पांढरे फुलं किंवा पांढरी जास्वंदी असेल, महादेवाला अर्पण करा. पांढरा म्हणजे छानपैकी आपल्या मनोभावे जे काही आहे ना, महादेवाला पूर्णपणे सजवून टाका. त्या पूर्णपणे मनोभावे पूजा करा का साक्षात महादेव इथे आहे, लिंगात आहे आणि त्यांची पूजा करताय. तुम्ही शिवपार्वती स्वरूप पूजा करतात, कितीतरी संकट तुमचे दूर होत असतात आणि इच्छा पूर्ण होत असतात. ह्याचबरोबर ह्या दिवशी शमीचं पान म्हणजे बघा, शमीचं पान असतं, ते शमीचं पान अर्पण करा. बऱ्याच जणांना गोंधळ होतो की शमी म्हणजे लाजाळू का, तर लाजाळू आणि शमी वेगळं आहे. लक्षात ठेवा, ते शमीचं पान तुम्ही अर्पण करायचं आहे. आता ह्याबरोबर आपल्याला बरेच काही अभिषेक आहे, जसं अभिषेकची माहिती सांगितली, पण त्याचबरोबर आपल्याला ही सुद्धा माहिती आपल्याला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटली असेल. तेव्हा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.